स्किझोफ्रेनिया की ज्याला आपण रूढार्थानं वेड असं म्हणतो, तर हा स्किझोफ्रेनिया. स्किझोफ्रेनियामध्ये सर्वसाधारणपणे काही असतात ती पॉझिटिव्ह लक्षणं असतात आणि काही असतात ती निगेटिव्ह लक्षणं असतात. पॉझिटिव्ह लक्षण म्हणजे जी नातेवाईकांना त्रास देणारी असतात त्याला आपण पॉझिटिव्ह लक्षण म्हणतो. तो बेफाम होतो, खूप दंगा करतो किंवा वेडे चाळे करतो. त्याला कानामध्ये काहीतरी भास ऐकू येतात किंवा त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी असा विक्षिप्त विचित्र म्हणजे पाकिस्तानची ISI संघटना माझ्या मागं त्यांनी गुप्तहेर बसवलेत किंवा गुप्तहेर सोडलेत, कॅमेरे ठेवलेत, लोकं माझ्यावरती लक्ष ठेवतात, असे काहीतरी विचित्र भ्रम तयार होणे, नीटनेटकं न ही सगळी जी झाली तर ही पॉझिटिव्ह लक्षणं झाली. आणि निगेटिव्ह लक्षणांच्या मध्ये काय होतं की नीटनेटकं न राहणं, स्वतःच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं, केस वाढवलेले असतात, दाढी वाढवलेली असते, वर्षानुवर्ष दात घासलेले नसतात, कपडे बदललेले नसतात, एका खोलीमध्ये तो नुसतं भकास चेहऱ्यांना पडून असतो, सोशल विड्रॉवल झालेलं असतं, म्हणजे लोकांच्या मध्ये जाणं उठणं बसणं बंद केलेलं असतं, घरामध्ये घडणाऱ्या गोष्टींच्या मध्ये लक्ष देणं बंद केलेलं असतं, तो माणूस आपणहून काही बोलत नसतो किंवा बोलला तरी एखाद्या शब्दामध्ये हो नाही मध्ये तो उत्तर देत असतो. तर ही सगळी जी लक्षणं आहेत ही निगेटिव्ह लक्षणं आहेत. तर याच्यावरती आपल्याला हा स्किझोफ्रेनिया डायग्नोस करता येतो. स्किझोफ्रेनियाला सुद्धा आजकाल खूप चांगली चांगली औषधं उपलब्ध झालेली आहेत. स्किझोफ्रेनिया झाल्यानंतर माणसाचं आयुष्य 100% दुरुस्त नाही करता आलं, काही 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 गुड प्रोग्नोसिस स्किझोफ्रेनिया पण असतात बरं. म्हणजे चांगले बरे होणारे हे वेडाचे प्रकार असतात की अतिशय चांगला म्हणजे पूर्ण कामात न गेलेला माणूस पूर्ण व्यवस्थित ट्रॅकवरती आलाय, अशा सुद्धा सक्सेस स्टोरी भयंकर आहेत. आणि अगदी जरी समजा 100% नॉर्मलला आणला नाही तरी सुद्धा ते आयुष्य कोणाच्या तरी आधारानं चांगल्या पद्धतीनं चाललंय. इथंपर्यंत आजकाल मॉलिक्युल्स म्हणजे हे औषधांना आपल्याला त्याला ट्रॅकवरती आणता येऊ शकतं.